कोर्टाने त्याचं गांभीर्य कोर्टालाही लक्षात आलं आणि कोर्टाने ऑर्डर दिलं की हे जागा जे स्मारकाला दिलेली आहे ते हॉस्पिटलला द्या करके. आता त्या 200 हॉस्पिटलच्या ऐवजी तिथे 400 हॉस्पिटलच्या 400 बेडच्या हॉस्पिटल तयार झालेलं आहे. सेल्फ कॉन्ट्रीब्युशन काही नाही आहे, फक्त सत्ता आहे म्हणून बांधायचे, हा करा वापर. तर मला आनंद होईल ज्या दिवशी या हॉस्पिटलचं उद्घाटन होईल आणि त्याला नाव जे आहे ते मुंडे साहेबांच्या नावावर गेलं तर. माजी गृहमंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं छत्रपती संभाजीनगरात एक भव्य असं स्मारक होणार होतं. मात्र जेव्हा हे स्मारक होणार होतं तेव्हा इम्तियाजी जलील यांनी त्याला विरोध केला होता आणि त्याऐवजी तिथे हॉस्पिटल व्हावं जेणेकरून सर्वसामान्यांना त्याचा फायदा होईल असं त्यांची मागणी होती. त्यासाठी ते कोर्टात सुद्धा गेले, यासाठी लढले आणि शेवटी आता त्या जागेवर पुतळ्याऐवजी आता हॉस्पिटल होणार आहे असंही घोषित करण्यात आलं आहे. आपल्यासोबत इम्तियाज जी आहेत. सर, तुम्ही सातत्याने त्याबाबत आवाज उठवत होता आणि कुठेतरी हॉस्पिटल व्हावं अशी मागणी होती. यश आले, कसं वाटतंय? काय आहे की राजनीतीमध्ये आल्यानंतर काही नीतिमत्ता असायला पाहिजे. आपण फक्त राजनीतीमध्ये आलं तर याला खुश करायचं, आपण याच्या विरोधात गेलं तर आपलं काय होणार हे न बघता आपल्या मनाला जे चांगलं वाटतं, ज्या उद्देशाने आपण राजनीतीमध्ये आलेले आहे ते साकार करण्यासाठी माणसाने काम करण्याची आवश्यकता आहे. जे दुर्दैवाने आजच्या घडीला ज्या प्रकारची राजनीती आम्ही बघत आहे ते होत नाही. मी जेव्हा हे मला कळलं होतं की 2013ला एक 200 बेडचं हॉस्पिटल या शहराला सँक्शन झालं होतं. 2014ला मी आमदार झालं. एकदा मेडिकलची रिव्ह्यू मीटिंग घेत होतो तर मला सांगण्यात आलं की 2013ला एक 200 बेडचं हॉस्पिटल सँक्शन झालं. ही गोष्ट होती 2016ची. तर मी म्हटलं 3 वर्षामध्ये काय झालं? तर 3 वर्षामध्ये फक्त फाईल तयार झाली होती. कलेक्टर तहसीलदार तलाठीला, हे लँड रेकॉर्ड्सला हे की जागा शोधत होते आणि त्यांना जागा मिळत नाही होती. तर 2017ला मला सांगण्यात आलं की जालना रोडवर खूप मोक्याची जागा आहे. सगळ्यात महाग जागा कुठली आहे शहरामधली तर जालना रोड आहे, कमर्शियल एरिया असल्यामुळे. तर ती जागा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी देण्यात आलेली आहे, सरकारी जमीन. आता याच्यामध्ये काही दुमत नाही आहे की गोपीनाथ मुंडे साहेब खऱ्या अर्थाने एक लोकनेते होते. सर्व जाती धर्माचे लोक त्यांना मानत होते आणि ते कधीही असं घाणेरड्या प्रकारची राजनीती केलं नाही होतं. तर मला एक विचार आलं की गोपीनाथ मुंडे साहेब जिवंत असताना त्यांना प्रश्न विचारलं असतं की तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या नावाने एक स्मारक आपल्याला उभे करायचं का हॉस्पिटल उभे करायचं? तर जितकं मी त्यांना ओळखत होतं ते स्पष्टपणे बोलले असते की माझ्या नावाने तुम्ही हॉस्पिटल उभे करा, शाळा उभे करा, हॉस्टेल उभे करा. पण निर्णय झाला होता. भाजपचे लोकांनी त्याचं हे केलं की नाही आता मी स्मारक बांधणार. शिवसेनाचे लोक ही आपल्या राजनैतिक हे महत्व दाखवण्यासाठी मी विरोध केला. एकटं होतो मी आमदार आणि लोक मला इतकं शिव्या देऊ लागले. रात्री फोन करायचे आणि मला इतकं शिव्या द्यायचे की तुम्ही कशाला विरोध करता. रात्री 2 वाजता कोणीतरी दारू पिऊन मला फोन करून शिव्या द्यायचं. एका माणसाने तर मला इथपर्यंत गेलं होतं की तू पाकिस्तानला जा आणि तिथे बांध, तुला काय बांधायचे आहे, आमच्या साहेबांच्या हे स्मारकाला कशाला विरोध करत आहे. मला माहित होतं ते सगळं रेकॉर्ड करत होते. तर मी त्यांना माफी मागायची, हो बाबा माझ्याकडे चूक झालेली आहे. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. विधानसभेमध्ये आवाज उठवले, पंकजा मुंडे ताई होते बसलेले आणि त्यांच्या समोर मी म्हटलं की ताई आपण मुंडे साहेबांच्या नावाने आपण एक स्मारकच्या ऐवजी हॉस्पिटल उभे करू. त्याच्यानंतर DPDC मध्ये मी मुद्दा उपस्थित केला, पण कोणीही याच्या बाबतीत निर्णय घेण्यास तयार नाही होते कारण ते राजनीतीचा मुद्दा होता. मला राजनीती करायची नाही होती. मला माझ्या शहराला एक चांगलं हॉस्पिटल बांधून द्यायचं होतं. मग मी कोर्टात गेलं आणि कोर्टामध्ये 2017मध्ये मी एक जनहित याचिका फाईल केली. ॲडव्होकेट शैलेश ब्रमे ते माझे वकील होते, आता ते हायकोर्टचे जज झालेले आहेत. ज्यांना ती मी सविस्तर सांगितलं होतं त्यांनी माझ्याकडे फीस पण नाही घेतली होती उसमें, कारण त्यांना माहीत होतं की मी जे मुद्दा घेऊन आलेला आहे ते शहरासाठी महत्त्वाचा आहे. कोर्टाने त्याचं गांभीर्य कोर्टालाही लक्षात आलं आणि कोर्टाने ऑर्डर दिलं की हे जागा जे स्मारकाला दिलेली आहे ते हॉस्पिटलला द्या करके. मग आम्ही फंड्स आणले आणि आता त्या 200 हॉस्पिटलच्या ऐवजी तिथे 400 बेडच्या हॉस्पिटल तयार झालेलं आहे. बहुतेक 4 महिने राहिलेले आहे.
ऑलरेडी 360 डायरेक्ट एम्प्लॉयमेंटच्या ऍडव्हर्टाइजमेंट निघालेला आहे. हे डायरेक्ट एम्प्लॉयमेंट आहे. इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट हजारोंच्या संख्येने होऊ शकतात. कॅन्टीनवाला असू द्या, भोजन सप्लाय करणावाला असू द्या, ऑटो रिक्षावाला असू द्या, मेडिकल स्टोअरवाला असू द्या, ते हजारोच्या संख्येने. तर आज इम्तियाज जलील आमदार नाही आहे, खासदार नाही आहे, पण या गोष्टीचा अभिमान आहे की मी कसल्याही प्रकारचा तडजोड केला नाही की हे नाराज होतील, हे मला शिव्या देतील, माझं काय होणार, ते करणार. मी माझा हे ठाम होतो. आज नाही आहे, पण ते बिल्डिंग तर उभी आहे ना, गरीब लोक त्याचा फायदा घेणारच आहे. बरं, तुम्ही सातत्याने आवाज उठवता, त्यांच्या कार्यकर्त्यांचे तुम्हाला फोन सुद्धा आले, मात्र या सगळ्या घडामोडीमध्ये तुम्ही पंकजा मुंडे यांची सविस्तर चर्चा केली का? त्यांचं काय म्हणणं होतं या संबंधी? सगळ्यांना माहित होतं. मी एकदा बीडमध्येही कार्यक्रम घेतला होता, ते सगळं पत्रकारांचा कार्यक्रम होता, त्यामध्येही मी त्यांना सांगितलं होतं की नाही, असं नाही. आणि विधानसभेमध्ये ताई तर बसलेले होते, त्यांच्या समोर मी हे होतं, तर त्यांना पण माहीत होतं की मी त्याचा विरोध करत आहे. आणि मला असं वाटतं की पंकजा ताई हे खूप सेन्सिबल आहे. तर तिलाही माहीत होतं की माझ्या वडिलांच्या नावाने स्मारक नाही बांधलं चालेल, हॉस्पिटल बांधलं तरीही चालेल करके. आता मी जेव्हा हॉस्पिटल तयार झाला तर त्याचं नाव तर देण्यात नाही आलं होतं. तर मी आता सरकारला पत्र लिहिलं आणि सरकारला सांगितलं की ही जागा स्मारकासाठी होती, गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावासाठी होती दिवंगत. आता त्या हॉस्पिटलचं नाव तुम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावावर द्या. म्हणजे राजनीतीही संपली. मला शिव्या देणारे लोकही आता माझी प्रशंसा करू लागले की बाबा तुम्ही चांगलं काम केलेलं आहे. तो देर आहे दुरुस्त आहे, लोगों के दिमाग में तो बैठी बात. कुठेतरी तुम्ही या विषयाला अनुसंगून एक महत्वाच्या मुद्द्यावर हात ठेवलाय की आपण फक्त महापुरुषांच्या नेत्यांच्या नावाने पुतळे बसवतो, त्याऐवजी अशा चांगल्या गोष्टी किंवा समाज उपयोगी गोष्टी करणं किती इम्पॉर्टंट आहे. काय आहे की आता आमचे एक भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहे सावे साहेब, यांनी एक प्रस्ताव दिलं होतं की आपल्याला महाराणा प्रतापचा पुतळा उभारायचा आहे. मी त्याचाही विरोध केला होता. मग खूप सारे जो आहे ना कर्णी सेनाचे लोक आणि हे लोक, ते पुन्हा मला शिव्या देऊ लागले की तू हमारे. महाराणा प्रताप एक शूरवीर होते. एक पुतळा आणि एक स्मारक बांधून काय साध्य करणार? मी सुझाव काय दिलं होतं की कोणत्या ग्रामीण एरियामध्ये आपण एक मोठी सैनिकी शाळा उभी करू आणि त्या सैनिकी शाळेचं नाव आपण महाराणा प्रतापच्या नावावर ठेवू. पण काय आहे की आपल्या शहरामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये अशाच प्रकारची राजनीती सुरू आहे. आता महानगरपालिकेमध्ये तुम्ही एक स्टोरी याच्यावर करा की कमीत कमी एक 5 जनरल बॉडी मीटिंग झाले असेल. त्या जनरल बॉडी मीटिंग्समध्ये सत्ताधारी पक्षातले, ते भारतीय जनता पार्टी असू द्या, एनसीपी असू द्या किंवा शिवसेना एकनाथ शिंदे असू द्या, त्यांच्या एजेंडामध्ये काय असतं? या रस्त्याचं नाव या माणसाच्या नावावर ठेवा, इथे आपल्याला स्मारक बांधायचे, इथे आपल्याला एक पुतळा बांधायचे आहे. तुम्हाला बांधायचे आहे ना, मग आपल्या खिशातून पैसे काढा. म्हणजे महानगरपालिका किंवा राज्य सरकारचं हे काम नाही आहे की यांचा पुतळा बांधायचा, यांचं स्मारक बांधायचं करके. तुम्हाला बांधायचंच असेल तर आपल्या खिशातून पैसे काढा. तुमचं सेल्फ कॉन्ट्रीब्युशन काय आहे हे सांगा मला. सेल्फ कॉन्ट्रीब्युशन काही नाही आहे, फक्त सत्ता आहे म्हणून बांधायचे, करा वापर. आज काय आहे, हॉस्पिटल्सचे ग्रामीण एरियामध्ये जाऊन शाळेचा हाल बघा तुम्ही काय झालेले आहे. त्या शाळा आपल्याला चांगल्या नाही करायच्या आहे का? त्या हॉस्पिटल ग्रामीण एरियामध्ये कशाला लोक ते घाटीला येतात? तिकडचं हॉस्पिटल आपण का चांगलं करू शकत नाही आहे? पण कोणालाही याच्या बाबतीत बोलायचं नाही. इमोशनल आणि सेन्सेशनल इश्यूज जे असतं ना की ज्याच्यामध्ये आपल्या राजनीतीचा फायदा मी कधीही बघितलं नाही. म्हणजे हे मुद्द्यावर कधीही मी लक्ष दिलं नाही, म्हणून मी आज आमदार नाही आहे, खासदार नाही आहे. पण मी आनंदी आहे की मी तडजोड केली नाही म्हणजे राजनीतीमध्ये. म्हणजे शेवटचा प्रश्न, पंकजा मुंडे सातत्याने तुम्हाला भाऊ असा उल्लेख करतात. आज गोपीनाथ मुंडे हे जर बघत असेल तर त्यांचे काय तुमच्यासाठी शब्द असतील? नाही, आता काय आहे की बघा, जेव्हा आपल्याला हे अशा प्रकारची राजनीती संपायची असेल तर तुम्ही हॉस्पिटल बांधले ना. आता मी सुझाव देतो की आत गेल्यानंतर, त्या हॉस्पिटलच्या आत गेल्यानंतर दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांचा एक छोटासा पुतळा उभे करा तिथे, आणि त्यांचं नावही असेल आणि लोकांनाही माहीत पडेल की हे गोपीनाथ मुंडे साहेबांचं. तर मला आनंद होईल ज्या दिवशी या हॉस्पिटलचं उद्घाटन होईल आणि त्याला नाव जे आहे ते मुंडे साहेबांच्या नावावर गेलं तर.
नक्कीच आपण जर पाहिलं तर महापुरुषांचे आणि नेत्यांचे पुतळे बसवण्याऐवजी त्यांच्या त्याच निधीतून समाज उपयोगी जर तुम्ही ते काम केले तर त्यासाठी समाजाला सुद्धा समाजाची सुद्धा काम होतील आणि खरं म्हणजे तर सरकारने अशा प्रकारचे जे काम आहेत ते करायला हवेत असंही त्यांचं म्हणणं आहे. रामबुधवंत नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.